लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते। लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। मला माझ्या मायमौलींना सांगायचं आल्यानंतर माझं धनंजय मुंडेचं अतिशय दोन्ही हाताला भरभरून राख्या बांधण्याचं काम माझ्या मायमौलींनी केलं। आता तुम्ही पाहिलं अक्षरा शिंदे आपल्याच भागातली परळीची भगिनी, तिला पहिला हप्ता जसा तुम्हाला पहिला आणि दुसरा 3000 रुपये मिळाला तसा तिलाही मिळाला। तिनं काय केलं, त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारे कच्चा माल आणला आणि आत्ताच आम्हाला ते झाड भेट दिलं, तशा प्रकारची झाडं बनवली आणि 3000 रुपयाच्या कच्च्या मालातनं तिनं 12000 रुपयाची कमाई केली। एवढी कर्तबगार माझी मायमाऊली आहे आणि म्हणून मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील, आमचे विक्रम काळे, कल्याण आखाडे, आम्ही सगळेजण कशा करता फिरतोय, या योजना तुमच्यापर्यंत कळाल्या पाहिजेत, तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत। माझ्या महाराष्ट्रातल्या गरीबातल्या गरीब महिलेच्या पर्यंत ते पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय। म्हणून ही जनसन्मान यात्रा काढली। 1.5 महिना झाला, प्रचंड उत्साहाने स्वागत केलं जातं, प्रचंड महिला येतात, विश्वास व्यक्त करतात। कुठंतरी त्या महिलेला आम्ही सक्षम करावं, सबल करावं, आत्मनिर्भर करावं, ही त्याच्या पाठीमागची आमची भावना आहे, दुसरी कोणती नाही। मी नेहमी बघत आलोय, मी पण ग्रामीण भागामध्ये एकेकाळी एका विकास सोसायटीचा पंच होतो, नंतर चेअरमन झालो, नंतर बँकेचा डायरेक्टर झालो, बँकेला चेअरमन झालो, अशी माझी सुरुवात झाली। त्यावेळेस आमच्या शेतामध्ये खुरपणीला महिला यायच्या, त्यांच्या मागे मुकादम असायचा। त्यावेळेस त्यांना जवळनं काम करताना आम्ही पाहिलं। धुणं भांडी करणारी माझी महिला, कचरा गोळा करणारी, काचा गोळा करणारी महिला, झाडू पोतना करणारी शहरातली महिला, स्वयंपाक करणारी शहरातली महिला। अरे तिला इतकं दिवसभर काम केलं तर तिची संध्याकाळी चूल पेटती, भाजीपाल्याची विक्री करणारी महिला, फळं विकणारी महिला, अशा प्रकारे आमच्या महिलांची अवस्था। आणि त्याकरता आम्ही ठरवलं, मी अर्थसंकल्प 10व्यांदा सादर केला। मला माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी सांगितलं, दादा असा अर्थसंकल्प सादर करा। पहिलं टार्गेट आम्ही धरलं महिला, माय माऊली, आमची भगिनी, तिला गरीब महिलेला कसं आपल्याला मदत करता येईल आणि त्याच्यातनं ती लाडकी बहीण योजना पुढे आली। मी आमची मुलगी आदिती तटकरेशी बोललो, ती ह्या खात्याची मंत्री आहे, तिला लक्ष घालायला सांगितलं। महाराष्ट्रातनं माहिती गोळा केली, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलेला तिची काय अवस्था आहे ती पाहिली, ग्रामीण भागात, आदिवासी भागात, डोंगरी भागात, जिरायत भागात त्या महिलेची माहिती मिळवली, शहरातली महिलेची माहिती मिळवली आणि याच्यातनं ही योजना अस्तित्वात आली। 46,000 कोटी रुपये वर्षाला मिळणार आहे। माझ्या महाराष्ट्रातल्या गरीब महिलांना 46,000 कोटी कशाला म्हणतात, 6.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर केला। त्याच्यातनं 2.5-3 लाख कोटी पगारावर, पेन्शनवर आणि त्या ठिकाणी कर्जाचे व्याज फेडायला आम्हाला द्यावे लागतात आणि बाकीचा विकास कामाला। रस्ते झाले पाहिजेत, आता सांगितलं तसं ॲग्रिकल्चर कॉलेज झाली पाहिजेत, सुधारणा झाल्या पाहिजेत, वेगवेगळ्या पद्धतीनं पिण्याच्या पाण्याच्या योजना, लाईटची व्यवस्था, वेगवेगळी उद्यानं, क्रीडांगणं, गरीब वर्गाला चांगल्या प्रकारे स्वतःच्या करता घरकुल योजना, त्याच्याही आता पैसे आम्ही वाढवतोय। रमाई घरकुल योजना असेल किंवा नमो घरकुल योजना असेल, त्याच्यातनं पण प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीला हक्काचं घर मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे आणि त्याकरता अधिकचा निधी देण्याच्या करता मी माहिती मागवलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय, थोडी कळ काढा। आता आम्ही जसं लाडकी बहिणीला पहिले 3000 दिले, आता सप्टेंबरचे पैसे आले। आज मी तुम्हाला सांगतो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची ओवाळणी माझ्या महिलांच्या खात्यामध्ये जाणार आहे, हा शब्द मी तुम्हाला देतो।
बहिणींनो, काळजी करू नका. हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे. धनंजय मुंडे तुमच्या पाठीशी आहे. आमचं मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे. मस्त लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची जी अपडेट आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणींना मिळालेलीच असेल. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाची जी रक्कम आहे ती प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देण्यात आली. यासाठी काही निकष ठरवण्यात आलेले होते. ज्या बहिणी यामध्ये पात्र ठरला त्यांनाच या योजनेचा जो हप्ता आहे तो देण्यात आला. त्यानंतर काही महिलांची जी स्फोटणी देखील झालेली आहे, ज्यामध्ये काही बहिणी आहेत ज्या अपात्र ठरलेल्या आहे ना, त्याचा आकडासुद्धा आपल्यासमोर आलेला आहे. 50 लाखापेक्षा जे जास्त बहिणी आहे ते यामध्ये अपात्र ठरलेलं आहे. आणि काही जे फॉर्म होते ते चुकीच्या पद्धतीने भरले गेले होते असे सरकारचे म्हणणे आहे. आणि त्यासोबतच काही पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज देखील केलेले आहेत. म्हणजे पुरुषांच्या नावाने अकाउंट होतं आणि नाव महिलेचं होतं, अशाप्रमाणे फॉर्म हे भरले गेलेले होते. तर त्यामध्ये सुद्धा ते लाभार्थी आहेत ते अपात्र ठरलेले आहे. परंतु यांना जे आहे ते टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण जे पात्र बहिणी होत्या म्हणजे ज्या बहिणींनी फॉर्म भरलेलं होतं मात्र त्यांच्या घरच्यांचे जे अकाउंट नंबर आहे ते दिलेले असेल, एक ऑप्शन लॉन्च केला जाणार आहे किंवा यासाठी जो ऑफलाईन फॉर्म आहे ते देखील सादर केला जाणार आहे. कारण भरपूर महिला यामध्ये अपात्र ठरत आहेत आणि त्यांच्याकडे त्यांचे स्वतःचे अकाउंट नसल्याने त्यांनी दुसऱ्यांचे अकाउंट दिलेले होते आणि जो लाभ आहे तो पुरुषांच्या नावाने झाला. परंतु फॉर्म भरणारी मात्र महिलाच होती असे सुद्धा आढळून आलेले. तर यासाठी ऑफलाईन फॉर्म भरला जाणार आहे. महिलांना त्यांचे जे अकाउंट आहे ते खोलावे लागणार आहे आणि त्यानंतर ते बँकेचे पासबुक असेल त्याची झेरॉक्स त्यामध्ये त्यांना जोडावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना त्या योजनेचा जो लाभ आहे तो पुढे कंटिन्यू चालू राहणार आहे. आणि ज्या महिला आहेत की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे किंवा फ्रीज आहे किंवा जे या स्फुटणीमध्ये बसत नाही आहे, 2.5 लाखापेक्षा जास्त त्यांचं उत्पन्न आहे, ते अशाच अपात्र ठरलेलं आहे. त्यांचा आता कुठल्याही प्रकारे फॉर्म आहे ते पात्र यादीमध्ये येणार नाही आहे. त्यामुळे त्यांनी ही दक्षता घेणे आवश्यक आहे. परंतु ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहेत आणि ते योजनेसाठी पात्र आहेत परंतु त्यांना खात्यावरती जी रक्कम आहे ती मिळालेली नाही आहे, तर त्यांच्यासाठी जो ऑप्शन आहे KYCचं ते वेबसाईटवरती देण्यात आलेलं आहे. ज्या बहिणीने अजूनपर्यंत KYC केलेली नसेल त्यांनी नक्कीच ती KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ देखील मिळणार आहे. काही बहिणींनी KYC केली असेल तर काही बहिणींना अजूनपर्यंत KYC कुठे करायची हे सुद्धा माहीत नसेल, तर लाडकी बहीण योजनेचं नवीन पोर्टल लॉन्च झालेलं आहे किंवा आपलं जे लाडकी बहीण योजनेचे पोर्टल आहे ज्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेले होते त्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही ही जी KYCचं ऑप्शन आहेत त्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही आधार नंबर टाकून त्यामध्ये OTP टाकून तुमची KYC देखील करू शकतात. किंवा तुम्हाला जर कळत नसेल तर तुम्ही सायबर कॅफेला भेट देऊन सुद्धा तो फॉर्म तुम्ही भरू शकणार आहात, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे. ई-पिंक रिक्षा योजनेचे देखील फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. तुम्ही जर लाभ घेतलेला असेल ते देखील तुम्हाला घेता येणार आहेत. आणि राज्यामध्ये अशाच नवीन योजना हे येत असतात. चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.